तर शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. जी बातमी आली होती. बऱ्याच दिवसापासून बातमी आलेली आहे, पण आज सांगण्यासाठी थोडासा वेळ भेटलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे की अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांसोबत असं झालेलं आहे की यादीमध्ये सध्या नाव त्यांचं आलेलं आहे, पण त्यामध्ये त्यांनी कर्ज घेतलेली जी रक्कम आहे ती खूपच कमी आहे. ऑनलाईनला जर आपण बघितलं, समजा माहीम सेवा केंद्रावर बघितलं आपल्या सरकार पोर्टलवरती, तर त्या ठिकाणी रक्कम जी आहे ती वेगळीच दाखवत आहे आणि बँकेत जाऊन विचारपूस केली तर ती रक्कम वेगळीच आहे. तर तर त्यांनी असे सांगितलेले की 2019 पासून तर 2025 पर्यंत जे शेतकऱ्याचं थकीत कर्ज आहे, समजा 2 लाखाच्या आतमध्ये तुमचं कितीही कर्ज असू द्या, ते आम्ही भरणार आहे. तर बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये संग्राम होता की आम्ही केवायसी करावं किंवा नाही करावं. तर शेतकरी मित्रांनो, माझं सांगणं असं म्हणणं आहे की 2 लाखापर्यंत जर तुमचं कर्ज असेल तर तुम्ही बिंदास त्यांची केवायसी करून घ्या. काहून की महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा एक न्यूजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यांचा व्हिडिओ पण आम्ही आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. वाटलंच तर ह्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा व्हिडिओ जोडतो. तर आपण बिंदास होऊन आपली 2 लाखाच्या आत जर रक्कम असेल तर आपण बिंदास केवायसी करू शकता. काही चिंता करायची घोर नाही शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस ई केवायसी करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट, म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम, थकबाकी रक्कम, तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन ती कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे.